दादा देशातला आज रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. वहिनींनी देशातलं जे आपण उंच गाठलेलं आहे, काय भावना? आज खरं तर मी सर्वच बारामतीकरांचा मनापासून खूप खूप आभार मानतो. आदरणीय दादांसाठी त्यांनी यावेळेस मनावरती ही निवडणूक घेतली आणि एक इतिहास जो सर्वच बारामतीकरांचे माझे कुटुंब आहेत त्यांनी दादांच्या प्रेमासाठी घडून आणले, म्हणून त्यांचा पहिल्यांदा सर्वांचा मनापासून मी खरंच आभार मानतो. वहिनींनी आवाहन केलेलं आहे कोणतरी जल्लोष करायचं नाही, कोणती मिरवणूक. वहिनींनी नुसतं नाही, आम्हाला सगळ्यांची भावना अशी आहे की सारखं आम्ही बोलत आलोय की दादांच्या बिना कधीच वाटलं नव्हतं एका निवडणुकीसाठी आम्हाला समोर जायला लागेल, पण तसं नियतीमुळे झालं. आणि 2 दिवसापूर्वी भोर तालुक्यात पण एकदम वाईट घटना घडली आहे त्या चिमुकलीच्या संदर्भात. तर आम्हाला कोणालाही वाटत नाही की हा आनंदाचा दिवस आहे. आज खरं तर मनात घेतलं तर वहिनींनी त्यांच्या विचारापासून तातडीने कसं त्या मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेल ते मनात घेतलंय. तेच आमच्या सर्वांची भावना. जल्लोष मी पण सर्वांना विनंती करतो की कोणी जल्लोष नका करू. सर्वांनीच एकत्रित कष्ट घेतलेत. आमचे पोलिंग एजंट्स असू द्या, पक्षातले सगळे कार्यकर्ते असू द्या, सर्वच मतदारांना सर्वांचंच मी मनापासून आभार मानतो. तुम्ही या निवडणुकीचा बॅकेंड सांभाळलेला होता असं दिसलं साधारण सगळ्या प्रचाराच्या दरम्यान. नाही, मी एकट्याने नव्हतं काय केलं. आम्ही प्रिलिम आहे का नाही, त्या बघा मी तुम्हाला आताच बोललो ही वेळ तशी नाही बोलायची. मी आधी पण बोलत आलोय की 29 मध्ये लोकांची आशा आहे. मी सातत्याने बोलत आलोय मी सर्वांसाठी काम करणार आहे. मी आधी बोललो मंगळवारी जनता दरबार घेणार, पण नंतर मी सांगितलं की दर गुरुवारी घेणार, कारण सोमवार मंगळवारी आम्ही तिथं मुंबईत असतो. आणि असं काय नाही की 29ची तयारी चालू आहे. मी सारखं बोलत आलोय की दादा एक आधार म्हणून होते सर्व बारामतीकरांसाठी, आणि वहिनी जेव्हा मुंबईत असतील मी पण माझ्या स्वतःनी कष्ट घेऊन सर्वांना तो आधार दिला पाहिजे आणि काम करायला पाहिजे. दादा या निवडणुकीमध्ये बघितलं तर इतर उमेदवार जे होते त्यांचे जे अधोमधोक होते त्यांनी डुप्लिकेट सह्या केल्याच्याही काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. याबाबत तुम्हाला काय माहिती आहे? नाही, त्याच्याबद्दल मला काय माहिती नाही. दादा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होते. दादा गेल्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री अध्यक्ष झाले. तुमच्या ताब्यातून राष्ट्रवादीच्या ताब्यातून ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष ते आम्हाला काल कळालं. आम्हाला सर्वांची इच्छा होती की ते आमच्या बरोबर म्हणजे पक्षातच असायला पाहिजे होतं. भरपूर क्रीडाच्या संपर्कातल्या लोकांनी मला काल फोन लावले, पण आजचा दिवस थोडा महत्त्वाचा होता म्हणून त्याच्यात काय आम्ही जास्ती चर्चा नाही करू शकलो. आणि आता बघू त्याच्यात पुढे काय आम्ही जर CM साहेबांशी बोलू शकलो आम्ही कदाचित चर्चा करू. दादा या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांनी तुमची मदत केली. पुढचं या ठिकाणी कशा पद्धतीने वाटचाल असेल, या पक्षांचा कशा पद्धतीने पुढे सहयोग? नाही, मी तुम्हाला सारखं सांगत आलोय सर्वांनी ही निवडणूक दादांसाठी त्यांच्या स्वतःच्या हातात घेतली. दादांना आणि वहिनीला तसंच सर्वांनी तो आधार दिलाय. तर जर त्यांनी भविष्यात काय त्यांची रणनीती ठरवली असेल ते त्यांच्यावर आहे. 2 दिवसापूर्वी सुप्रिया सुळेंचं असं वक्तव्य होतं विलिनीकरणाची चर्चा आहे ती थांबली आहे. या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या किंवा आपण म्हणूयात की दादांसाठी पाठिंबा दिला. आगामी काळात 2 राष्ट्रवादींची किंवा तुमच्या राष्ट्रवादीची वाटचाल कशा पद्धतीने असेल? ते मी स्वतः एकटा नाही ठरू शकत. सर्वच पक्षातले ज्येष्ठ नेते असतील, आणि जर विलिनीकरण दोन्ही पक्षांचं व्हायला लागतं त्यामुळे दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी जर तसं ठरवलं नाहीतर तशी चर्चा केली तर आपण तेव्हा बघू. बारामतीकरांसाठी अजितदादा प्रत्येक आठवडा असेल 15 दिवसांनी बारामतीमध्ये जनता दरबार येत होते. आपण देखील स्पष्टीकरण दिलं की दर मंगळवारी किंवा गुरुवारी आम्ही जनता दरबार घेणार. कधीपासून आपला जनता दरबार सुरू होणार? आचारसंहिता 6 म्हणजे उद्या 7 तारखेला परवा संपेल. 7 तारखेला गुरुवार आहे. तुम्ही मला दिसालच तिथं जनता दरबार. ग्रामीण भागाचा प्रश्न आता भेडसावतोय. चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. काही ठिकाणी टँकरची देखील उपलब्ध नागरिकांची मागणी आहे. बरोबर, ते मला कळालं. त्याच्या संदर्भात आचारसंहिता होती म्हणून आम्ही काही जास्ती करू नव्हतो शकत. आता आचारसंहिता झाल्यावरती आम्ही तातडीने जितकं मदत करू शकू सर्वांना आम्ही तिथं मदत करू. दादा हिंदी आज
सुनीता वहिनी की बड़ी जीत हुई है, भारत में पूरा रिकॉर्ड बन गया है, कैसे हुआ? आज मैं सब मतदारों का आभार मानता हूँ क्योंकि उन्होंने खुद से ये निवडणूक उनके हाथ में ली दादा के लिए, और आज जीत दादा और वहिनी की और सब बारामती वासियों की है, तो सबका मैं मन से बहुत आभार मानता हूँ। महिला आघाडीच्या अध्यक्षासंदर्भात चला अमर रहे, अमर रहे.